हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. तर आपण 8th स्टँडर्डचा 6वा टॉपिक बघत आहे, फॅक्टरायझेशन. तर या टॉपिकमध्ये आज आपण 6.3 प्रॅक्टिस सेट सोडवणार आहे. प्रॅक्टिस सेट एकदम सिम्पल आहे आणि मागच्या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला बघितलेलो आहोत आणि ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये आता आपण ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला बघणार आहे. तर आपल्याला माहीत आहे ए क्यूब मागच्या टॉपिक म्हणजेच प्रॅक्टिस सेटमध्ये आपण जे बघितलं आहे, ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला असतो ए प्लस बी ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. तर ह्या टॉपिकमध्ये आपण ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला बघणार आहे. तर ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला काय असतो? ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. बरोबर आहे. फक्त चेंजेस काय आहेत? इथं पहिला मायनस आहे, इथं मायनस आहे, इथं प्लस होतं, इथं प्लस होतं. फक्त इथे डिफरन्स आहे. इथे काय आहे? आपल्याला प्लसच्या फॉर्म्युल्यामध्ये ए स्क्वेअर नंतर मायनस ए बी असतं, इथं प्लस ए बी आहे. हा एकच डिफरन्स आहे. तुम्ही हा फॉर्म्युला एकदा लक्षात केला की तुम्हाला प्रॅक्टिस सेट सोडवायला एकदम सिम्पल जाईल. पूर्ण प्रॅक्टिस सेट हा या फॉर्म्युल्यावरतीच बेस्ड आहे. त्यामुळे तुम्ही पहिला हा फॉर्म्युला पाठ करायचा आहे, म्हणजे तुम्हाला एक्झाममध्ये देखील क्वेश्चन सोडवताना सिम्पल जाईल. आत्तापर्यंत आपण काय शिकलो ते बघूया. पहिला आपण जर ट्रायनॉमियल असेल म्हणजेच ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी यामध्ये जर असेल तर आपण स्प्लिटिंग मेथडप्रमाणे आपण फॅक्टर पाडतो. त्यानंतर आपण बघितलं ए क्यूब प्लस बी क्यूब या फॉर्मॅटमध्ये जर क्वेश्चन असेल तर आपण कसं सोडवायचं, या फॉर्म्युल्याच्या माध्यमातून कसं सोडवतो ते बघितलं. ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण ए क्यूब मायनस बी क्यूब या फॉर्म्युल्यावरती बेस असलेला क्वेश्चन बघणार आहे. तर ह्या फॉर्म्युल्यावरती बेस एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो आणि मग आपण प्रॅक्टिस सेटला सुरुवात करूया. तर समजा जर आपल्याकडे एक्झाम्पल असेल वाय क्यूब मायनस 8 असं जर आपण एक्झाम्पल घेतलं तर या एक्झाम्पलला आपण या फॉर्म्युल्याच्या माध्यमातून कसं प्रकारे सोडवू शकतो हे आपण बघूया. तर आपण वाय क्यूबला वाय क्यूबच लिहू शकतो. 8ला आपण 2 क्यूब लिहू शकतो. 2चा क्यूब म्हणजे काय? 8. म्हणजेच काय? सेमच आहे. 2 क्यूब म्हणजेच 8. बरोबर. या पद्धतीने आपण लिहू शकतोय. मग आता आपल्याला लक्षात येईल की ए क्यूब मायनस बी क्यूब या फॉर्म्युल्याच्या फॉर्मॅटमध्ये हा क्वेश्चन आलेला आहे. तर आता आपण डायरेक्टली हा फॉर्म्युला वापरू शकतो. जर आपण कम्पेअर केलं व्हॅल्यू या फॉर्म्युलाबरोबर या एक्झाम्पलला तर आपल्याला मिळून जाईल ए म्हणजे काय? मिळून जाईल वाय आणि बी म्हणजे काय? मिळून जाईल 2. तर आता फक्त काय करायचं आहे आपल्याला? या फॉर्म्युल्यामध्ये ह्या व्हॅल्यू रिप्लेस करायच्या. मग ए म्हणजे काय? वाय. बी म्हणजे काय? 2. ए स्क्वेअर म्हणजे काय? वाय स्क्वेअर प्लस ए इंटू बी म्हणजे काय? वाय इंटू 2 म्हणजे 2y प्लस बी स्क्वेअर म्हणजे 4. तर आपल्याला एक्झाम्पलचं आन्सर मिळालेलं आहे. याच पद्धतीनं आपण प्रॅक्टिस सेटमधील एक्झाम्पल सोडवणार आहे. तर आपण प्रॅक्टिस सेटला सुरुवात करूया. तर बघूया प्रॅक्टिस सेट 6.3. पूर्ण क्वेश्चन नंबर 1 हा या फॉर्म्युल्यावरतीच डिपेंड आहे. तर आपण चला बघूया पहिला कसं सोडवायचं. तर पहिला क्वेश्चन आहे वाय क्यूब मायनस 27. तर आपल्याला माहिती आहे पहिला आपल्याला एक्झाम्पलला वाय म्हणजेच ए क्यूब मायनस बी क्यूबच्या फॉर्मॅटमध्ये पहिला आणायला पाहिजे. पहिला आपण घेऊन लिहिलं काय आहे? वाय क्यूब मायनस 27. नंतरनं काय? वाय क्यूब मायनस 27ला आपण 3चा क्यूब लिहू शकतोय. बरोबर आहे. मग आता वी नो दॅट आपण लिहिणार आता आपल्याला कळाले की फॉर्म्युला आपण वापरू शकतो इथं. म्हणजेच कुठला फॉर्म्युला? ए क्यूब मायनस बी क्यूब जर असेल ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर ह्या फॉर्म्युल्यात आपण हा एक्झाम्पल फिट करू शकतो. त्यामुळे आपण वी नो दॅट लिहिलं. ए क्यूब मायनस बी क्यूबचा मला फॉर्म्युला माहिती आहे आणि या फॉर्म्युल्यामध्ये मी हे एक्झाम्पल फॅक्टराईज करू शकतो. आपण असं लिहिणार. तर आता हिअर आता आपण कम्पेअर जर केलं व्हॅल्यू आपल्याला ए म्हणजे काय मिळालं? वाय आणि बी म्हणजे काय मिळालं? 3. तर काय आता फक्त फॉर्म्युला व्हॅल्यू रिप्लेस करायचं आहे आपल्याला. फॉर्म्युला जेव्हा आपण रिप्लेस करतो तेव्हा आपल्याला आन्सर मिळतं ए म्हणजे काय? वाय मायनस बी म्हणजे काय? 3 आणि ए स्क्वेअर म्हणजे काय? वाय स्क्वेअर प्लस ए इंटू बी म्हणजे काय? 3y प्लस बी स्क्वेअर म्हणजे 3चा स्क्वेअर 9. मी डायरेक्ट आन्सर लिहिलेला आहे. पहिला तुम्ही फॉर्म्युल्यात प्रत्येक व्हॅल्यू रिप्लेस करून ही शेवट स्टेप तुम्ही करू शकता.
एकदम सिंपल आहे, काहीसुद्धा कन्फ्यूज व्हायची गरज नाही. फक्त तुम्हाला ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला आणि ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला तुम्हाला पाठ करायचा आहे. तेवढं तुम्हाला काय आलं की तुम्ही प्रत्येक एक्झाम्पल सेमच आहे, फक्त नंबर्स वेगवेगळे आहेत, ते तुम्ही प्रत्येक एक्झाम्पल निवांतपणे सोडवू शकता. तर आता एक क्वेश्चन नंबर 2 बघूया. पहिला गिवन लिहिलं एक्स क्यूब मायनस 64y क्यूब, बरोबर. पुढं घेतलं. आता पुढं आपण पहिला एक्स क्यूब असं लिहिलं. 64ला आपण 64 कशाचा क्यूब आहे? 4चा. मग 4चा क्यूब आणि वाय क्यूब लिहिलं. नंतर ना आपण हे एक्स क्यूब मायनस 4 आणि वाय क्यूबला आपण एकत्र लिहू शकतो. हे 4 क्यूब आणि वाय क्यूब आपण त्याला एकत्र केलं एकाच ब्रॅकेटमध्ये आणि त्याला क्यूब दिलं. दोन्ही सेमच आहे. 4 क्यूब इंटू वाय क्यूब लिहा किंवा 4y क्यूब लिहा. जेव्हा आत येणार त्यावेळी प्रत्येकाला त्याचा क्यूब मिळणार आहे. 4y क्यूब लिहिलं. मग आता माहिती आहे आपल्याला, वी नो दॅट, आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला. काय फॉर्म्युला आहे? ए क्यूब मायनस बी क्यूब जर असेल तर त्याचा फॉर्म्युला ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर असा फॉर्म्युला असतो. तर आता फक्त आपल्याला फॉर्म्युला ते व्हॅल्यू रिप्लेस करायचे. मग आता जर कम्पेअर केला आपण, ए म्हणजे काय मिळणार आहे आपल्याला एक्स आणि बी म्हणजे मिळणार आहे 4y. फक्त काय आता फॉर्म्युलात व्हॅल्यू रिप्लेस करायचं आहे. नाव आन्सर आपल्याला मिळणार एक्स मायनस 4y, बी म्हणजे काय 4y, ए स्क्वेअर म्हणजे काय एक्स स्क्वेअर प्लस ए इंटू बी म्हणजे काय 4xy प्लस बी स्क्वेअर म्हणजे 4yचा स्क्वेअर म्हणजे काय 4चा स्क्वेअर काय येणार आहे 16, yचा स्क्वेअर वाय स्क्वेअर, बरोबर आहे. एकदम सिंपल आहे. तर आता बघूया एक्झाम्पल नंबर 3 प्रॅक्टिस सेटचे. पहिला काय लिहिलं त्याचप्रमाणे मागची जसे एक्झाम्पल सोडवणार आहेत तेच आपण एक्झाम्पल सोडवत जाणार आहे. फक्त व्हॅल्यूज बदलणार आहेत, बाकी काहीसुद्धा चेंज करायची आपल्याला गरज नाही. तर 27 आपल्याला माहीत आहे 3चा क्यूब आहे आणि 216 हा 6चा क्यूब आहे. तुम्हाला मी मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, तुम्ही क्यूब जर तुम्ही पाठ करून ठेवला तर तुम्हाला एक्झाम्पल सोडवायला सिम्पल जाईल, जेणेकरून तुम्हाला एक्झाम्पल बघितल्या कळेल कोणाचा क्यूब काय आहे. तर पहिला आपण आहे तसं गिवन काय आहे एक्झाम्पल लिहूया. 27m क्यूब मायनस 216n क्यूब. ओके. तर आता 27ला आपण 3चा क्यूब लिहू शकतो, एम क्यूब आहे तसंच. 216ला आपण कशाचा क्यूब लिहू शकतो 6चा क्यूब लिहू शकतो, एन क्यूब आहे तसंच. तर आता आपण ह्याला एकत्र जर केलं 3m क्यूब मायनस 6n क्यूब असं लिहू शकतो आपण. मग आपल्याला लक्षात आलं की आपण ए क्यूब मायनस बी क्यूब या पद्धतीनं फॅक्टराईज करू शकतो या एक्झाम्पलला. मग आपण लिहिलं वी नो दॅट, आपल्याला काय माहिती आहे ए क्यूब मायनस बी क्यूब जर असेल तर आपण त्या फॉर्म्युलामध्ये ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर असं लिहू शकतो. मग हियर जर आपण फॉर्म्युल्याबरोबर कम्पेअर केलं ए क्यूब आणि बी क्यूबला जर ह्याच्याबरोबर कम्पेअर केलं तर आपल्याला व्हॅल्यू काय मिळतात. ए म्हणजे काय मिळाले 3m आणि बी म्हणजे मिळाले आपल्याला 6n, बरोबर. मग आता फक्त फॉर्म्युला ते व्हॅल्यू रिप्लेस करायचं. आता काय मिळणार ए म्हणजे आपल्याला मिळालं परत. मग ए म्हणजे काय आहे आता 3m मायनस बी म्हणजे काय 6n ए स्क्वेअर म्हणजे काय 3mचा स्क्वेअर, 3चा स्क्वेअर काय 9, mचा स्क्वेअर म्हणजे m स्क्वेअर प्लस ए इंटू बी म्हणजे 3m इंटू 6n, 3m इंटू 6n काय आहे 3 इंटू 6 18 आणि m इंटू n mn प्लस बी स्क्वेअर म्हणजे काय 6nचा स्क्वेअर 36n स्क्वेअर. तर आपल्याला फायनल आन्सर मिळालेला आहे. तर तुम्ही सोडवताना हे एक्झाम्पल पहिला तुम्ही म्हणजे 1 स्टेप अजून एक ह्याच्यात ॲड करून तुम्ही एक्झाम्पल सोडवू शकता, नाहीतर आहे तसं जरी सोडवलं तरी चालेलच. त्यामुळं काय अवघड नाही आहे, एकदम सिम्पल एक्झाम्पल आहे. तर आता बघूया पुढचे एक्झाम्पल. आपण
काही एक्झाम्पलमध्ये पहिला 27 कॉमन काढलेला आहे या एक्झाम्पलमधून, म्हणजे 27 इकडे बाहेर घेऊन मग एक्झाम्पल सोडवलेले आहेत. मागच्या प्रॅक्टिस युनिटमध्ये आपण काही तसे एक्झाम्पल बघितलेलं आहे, पण हे देखील आन्सर बरोबरच आहे. जर आपण 27 कॉमन काढलं नाही तर या पद्धतीनं आन्सर येईल. जर 27 कॉमन काढलं तर थोडंफार वेगळा आन्सर येईल, पण दोन्ही देखील आन्सर बरोबरच आहेत. आपण फक्त विदाऊट कॉमन काढून केलेलं आहे, कारण आपल्याला क्यूब रूट पार्ट आहे. ते देखील आन्सर बरोबर आहे, हे पण आन्सर बरोबरच आहे. बरोबर आहे. ओके, तर आता आपण बघूया क्वेश्चन नंबर 4. तर 125y³ मायनस 1. पहिला काय गिवन आहे ते लिहिलं 125y³ मायनस 1. ओके, तर आता पुढं आपण काय करणार, 125 कशाचा क्यूब आहे, 5चा क्यूब, आणि हा y³ 1चा क्यूब काय 1च येतोय, त्यामुळं हाय तसं लिहिलं. मग आपण त्यांना नंतरनं एकत्र केलं, 5y³ होल ब्रॅकेट एकच दिलं त्याला, आणि मायनस 1चा क्यूब. आता आपल्याला लक्षात आलं की a³ मायनस b³ फॉर्म्युल्यात हे बसतं, त्यामुळं वी नो दॅट आपण लिहिलं, वी नो दॅट a³ मायनस b³ इज इक्वल टू a मायनस b a² प्लस ab प्लस b². ओके, मग हियर आपल्याला लक्षात आलं की जर कम्पेअर केलं आपण, हियर ए म्हणजे काय आहे 5y आणि बी म्हणजे काय 1. आता काय फक्त आपल्याला व्हॅल्यू रिप्लेस करायच्यात फॉर्म्युल्यामध्ये. ए म्हणजे काय 5y आणि बी म्हणजे काय 1. तर फायनल आपला आन्सर येणार आहे. तुम्ही पहिला फॉर्म्युल्यात व्हॅल्यू आहे तसं टाका आणि मग तुम्ही त्याला सिम्प्लिफाय करा. मी डायरेक्टच आन्सर लिहिलो आहे, खरं तुम्ही एक स्टेप वाढवली तरी चालेल, जेणेकरून तुमचा आन्सर चुकणार नाही. ओके, तर आता ए म्हणजे काय आहे 5y, बी म्हणजे काय 1, a² म्हणजे काय 5yचा स्क्वेअर म्हणजेच काय 25y² प्लस a इंटू बी म्हणजे काय 5y इंटू 1 म्हणजेच काय 5y आलं, प्लस b² म्हणजे काय 1 आहे तसं झालं. तर आपलं फायनल आन्सर काय आहे 5y मायनस 1 25y² प्लस 5y प्लस 1. ओके, एकदम सिम्पल एक्झाम्पल आहेत. सेमच प्रोसेस परत परत आपण रिपीट करत चाललेलो आहे, फक्त व्हॅल्यू बदलत आहेत. बरोबर आहे की नाही. ओके, तर चला एक्झाम्पल नंबर 5 बघूया. एक्झाम्पल नंबर 5 आपल्याला पहिला आपण आहे तसंच लिहून घेतलं. गिवन आपण पहिला काय लिहिणार आहे, काय आपल्याला एक्झाम्पल आहे 27/p³. ओके, आपण 8ला 2चा क्यूब लिहू शकतो, p³ आहे तसंच, मायनस 27ला आपण 3चा क्यूब लिहू शकतो आणि p³ आहे तसंच. मग आता काय आपण टर्म सगळ्या एकत्र केल्यात आणि होल एक ब्रॅकेट देऊन पूर्ण टर्मला आपण क्यूब दिलं. आता आपण याला 2pचा होल क्यूब लिहिलं मायनस 3/pचा होल क्यूब दिलं. बरोबर आहे, एकदम सिम्पल आहे. बघा ह्याला एकत्र केला. आता आपल्याला मग कळालं, वी नो दॅट, आपल्याला कळालं की आता हे फॉर्म्युलामध्ये बसते. मग a³ मायनस b³ जर असेल तर आपण त्याला a मायनस b a² प्लस ab प्लस b² असं लिहू शकतो. एकदम सिम्पल आहे. बरोबर आहे की नाही. मग आता काय जर आपण व्हॅल्यू कम्पेअर केलं तर आपल्याला मिळतं हियर a इज इक्वल टू काय मिळाले आपल्याला, a म्हणजे काय 2p आणि b इज इक्वल टू 3/p. ओके, ए आणि बी आपल्याला व्हॅल्यू मिळाली. आता काय मग फक्त रिप्लेस करायचे आपल्याला व्हॅल्यू ह्याच्यामध्ये. मग आपण जेव्हा रिप्लेस करतो आपल्याला आन्सर काय मिळतं, ए म्हणजे काय 2p मायनस बी म्हणजे काय 3/p. a² म्हणजे काय 2pचा स्क्वेअर, 2चा स्क्वेअर 4p² प्लस a इंटू बी म्हणजे काय 2p इंटू 3/p, 2p इंटू 3/p प्लस b² म्हणजे काय 3चा स्क्वेअर म्हणजे 9 आणि pचा स्क्वेअर p². आता काय इथं फक्त सिम्प्लिफाय, pला p कॅन्सल झालं. आपलं फायनल आन्सर काय असणार आहे 2p मायनस 3/p 4p² प्लस 2 इंटू 3 काय 6 प्लस 9/p². आपलं फायनल आन्सर असं असणार आहे. बरोबर आहे की नाही. एकदम सिम्पल आहे, काहीसुद्धा अवघड नाही आहे. फक्त तुम्हाला क्यूब पार्ट असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. ओके, चला तर आता एक्झाम्पल नंबर 6 बघूया आता आपण. तर एक्झाम्पल नंबर 6 आहे तसं पहिला गिवन लिहिलं 343a³ मायनस 512b³. ओके, आता काय ह्या फक्त आपल्याला 343चा क्यूब आपल्याला माहिती आहे काय आहे 343चा क्यूब
सेवन क्यूब ए क्यूब मायनस 512चा क्यूब काय आहे आपल्याला माहिती आहे 512चा क्यूब असतो 8. मग आपण त्याला 8 क्यूब लिहिलं आहे तसं बी क्यूब. टर्मला आपण एकत्र करणार 7/7 क्यूब होल ब्रॅकेट दिला आपण त्याला होल ब्रॅकेट क्यूब मायनस 8b होल ब्रॅकेट क्यूब. आता काय मग आपल्याला काय आलं वी नो दॅट आपल्याला काय आलं की हे ए क्यूब मायनस बी क्यूबच्या फॉर्म्युलात येऊ शकतं. ए क्यूब मायनस बी क्यूब लिहिलं ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. फक्त काय आता मग कम्पेअर केला आपण जेव्हा व्हॅल्यू त्यावेळी आपल्याला मिळालं ए म्हणजे काय मिळालं 7a आणि बी म्हणजे काय मिळालं 8b. मग काय आता फक्त फॉर्म्युल्यात व्हॅल्यू रिप्लेस तेवढंच. मग आता हा फॉर्म्युला बघितला आणि हा त्या फॉर्म्युल्यामध्ये या व्हॅल्यू रिप्लेस केलं म्हणजे आपल्याला शेवट आन्सर मिळालं 7a मायनस 8b. ए स्क्वेअर म्हणजे काय 7aचा स्क्वेअर 7चा स्क्वेअर 49a स्क्वेअर प्लस ए इंटू बी म्हणजे 7a इंटू 8b 56 7 इंटू 8 56ab प्लस बी स्क्वेअर म्हणजे काय 8bचा स्क्वेअर 8चा स्क्वेअर 64 आणि बीचा स्क्वेअर बी स्क्वेअर. एकदम सिम्पल आहे. आन्सर आपल्याला मिळालेला आहे फायनल. अशा सिम्पल पद्धतीनं आपण प्रत्येक एक्झाम्पल सोडवत जाणार आहे. प्रत्येक एक्झाम्पल सेमच आहेत, व्हॅल्यू बदलत चालले आहेत. एकच फॉर्म्युला आपण प्रत्येक एक्झाम्पलमध्ये वापरत चाललेलो आहे. बाकी काय सुद्धा आपण वेगळं करण्यात झालो आहे. ओके, फॉर्म्युला फक्त पाठ असणं गरजेचं आहे. तुम्हाला एक्झाम्पल काय सहज सोडवतात. साधं सिम्पल कॅल्क्युलेशन फक्त तुम्हाला करायचे आहेत. बरोबर आहे की नाही. मग चला एक्झाम्पल नंबर 7 बघूया. पहिला काय एक्झाम्पल आहे तसं लिहिलं काय गिवन आहे आपल्या एक्झाम्पल 64x³ मायनस 729y क्यूब. ओके, 64चा क्यूब काय असतोय 64 कशाचा क्यूब आहे 4चा क्यूब आहे. मग आपण लिहिलो 4 क्यूब एक्स क्यूब आणि 729 कशाचा क्यूब आहे 9चा क्यूब आहे. मग 9 क्यूब आपण लिहिलं 9 क्यूब म्हणजेच काय 729 आणि 4 क्यूबचं म्हणजे काय म्हणजे 64. मग याला आता आपण काय एकाच ब्रॅकेटमध्ये घेतलं 4x³ होल ब्रॅकेट क्यूब मायनस 9yचा होल ब्रॅकेट क्यूब. मग आता आपल्याला लक्षात आलं की ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला आपण इथं वापरू शकतोय. मग काय सिम्पल फक्त फॉर्म्युला वापरायचा आहे. मग वी नो दॅट लिहिलं वी नो दॅट काय माहिती आपल्याला आपण फॉर्म्युला वाचली की आता ए क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल टू ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. मग हियर कम्पेअर आपल्याला जर फॉर्म्युला केला आपल्याला काय आलं ए म्हणजे काय आहे 4x आणि बी म्हणजे काय आहे 9y. बरोबर आहे एक. ओके, मग काय फॉर्म्युल्यात रिप्लेस व्हॅल्यू रिप्लेस केलं. मग ए मायनस बी म्हणजे काय 4x मायनस 9y ए मायनस बी म्हणजे काय 4x मायनस 9y ए स्क्वेअर म्हणजे काय 4चा स्क्वेअर 16x स्क्वेअर प्लस ए इंटू बी 4 इंटू 9 36xy आणि बी स्क्वेअर म्हणजे काय 81y स्क्वेअर. ओके, फायनल आन्सर मिळालेला आहे आपल्याला. एकदम सिम्पल आहे. सिम्पल कॅल्क्युलेशन फक्त आपल्याला करत जायचे आहेत. एकदम सिम्पल क्वेश्चन आहेत. एक्झाममध्ये जर आलं तर तुम्हाला पैकीच्या मार्क मिळालाच पाहिजे, कारण काहीच नाही नुसतं फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहेत. बरोबर आहे की नाही. फॅक्टरायझेशन करायचं आहे फॉर्म्युलाचंच फक्त घालायचं आहे. नुसतं तुम्हाला फॉर्म्युला पाठ करून जायचं आहे तेवढंच करायचं आहे. ओके, चला क्वेश्चन नंबर 1चा हा शेवटचा क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेटमधला. म्हणजे आपला क्वेश्चन नंबर 1 कंप्लीट होईल. मग आपण क्वेश्चन नंबर 2ला सुरुवात करूया. ओके, तर चला पहिला काय आहे तसं घेऊन लिहिलं 16a³ मायनस 128b क्यूब. ओके, 16ला आपण कशाचा स्क्वेअर आहे काय 16 नाही हा. मग आता काय करणार आपण आणि आपल्याला काय करता येते का बघूया. 16ला आपण जर 2 जर कॉमन ह्याच्यातनं काढलं तर आपण 2 जर आपण कॉमन काढलं 2 4 ओके 2 पण कॉमन काढू शकतो आपण ह्याच्यातनं. म्हणजे इथं 64 येईल 64चा क्यूब आपण 4 लिहू शकतो. आणि जर 16च कॉमन काढलं तर किती येईल इथं बघूया जरा एक मिनिट. म्हणजे 16 जर कॉमन काढलं आपण 16 पण कॉमन काढू शकतो आपण. म्हणजे डायरेक्टली इथं 80ला आपण इथं 2चा क्यूब लिहू शकतो. मग आपण 16 सरळ कॉमन काढूया म्हणजे आपल्याला एक्झाम्पल सोपं जाईल. 16 काढलं 2 पण आपण करू शकतो. 16 इथं खरं आपण काढूया. ओके, 16 जर कॉमन काढलं आपण ह्याच्यामधनं तर आत उरलं ए क्यूब मायनस
16 × 8 बघूया जरा एकदा इथं व्हेरीफाय करूया. 16 × 8 काय येतं त्याच्या 4 12 ओके 128 कशाचा येतो का हां 128 येतं 128 आणि 16 8 हां ओके 8 इथं आल्यावरती आपण करू शकतोय 2चा क्यूब 8 येतोय त्यामुळं हे अशा पद्धतीनं आपण 16 आपण कॉमन काढू शकतोय. ओके 16 कॉमन काढल्यावरती 8 इथं आलं बी क्यूब इथं आलं. ओके तर फक्त आता 16 ए क्यूब मायनस 2चा क्यूब आपण इथं केला आणि बी क्यूब केला. आता आपण पुढं काय करू शकतो 16 आपण कॉमन काढले ए क्यूब मायनस होल ब्रॅकेट क्यूब देऊया 2/bचा क्यूब. ओके आता आपण फॉर्म्युला सिम्पली वापरू शकतो. फॉर्म्युला काय आपला आपण लिहिलं वी नो दॅट आपल्याला माहिती आहे ए मायनस ए क्यूब मायनस बी क्यूब जर असेल तर ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. मग हिअर आपण फॉर्म्युला बरोबर कम्पेअर केलं आपल्याला ए म्हणजे काय मिळालं एच मिळालं आणि बी म्हणजे काय मिळालं 2/b मिळालं. ओके नाव आपण काय आता फॉर्म्युलात रिप्लेस ए म्हणजे काय ए फायनल आन्सर काय मिळणार ए म्हणजे काय ए मायनस बी म्हणजे काय 2/b आणि ए स्क्वेअर म्हणजे काय ए स्क्वेअर ए × बी म्हणजे काय ए 2a/b प्लस बी स्क्वेअर म्हणजे काय 4/b स्क्वेअर. ओके क्वेश्चन नंबर 1 आपला कंप्लीट झालेला आहे. अशा पद्धतीने हे जो उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. तर आता आपण क्वेश्चन नंबर 2 बघूया काय आहे. तर क्वेश्चन नंबर 2 आहे सिम्प्लिफाय. आपल्याला या क्वेश्चनमध्ये 5 क्वेश्चन आहेत 5 सब क्वेश्चन आहेत ते आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहेत. तर त्यातला पहिला क्वेश्चन आहे एक्स प्लस वाय क्यूब मायनस एक्स मायनस वाय क्यूब होल ब्रॅकेट क्यूब. तर या क्वेश्चनला जर आपण ह्याला ए मानला आणि ह्याला बी मानलं तर आपण ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला इथं वापरू शकतो. तर तुम्हाला वाटेल की आता एक्स इथं आपण ए प्लस बी क्यूब हा देखील फॉर्म्युला वापरू शकतो ते पण आपण फॉर्म्युला वापरू शकतो. पण या टॉपिकमध्ये आपण ए क्यूब मायनस बी क्यूब हा फॉर्म्युला शिकला आहे त्यामुळे आपण हा फॉर्म्युला वापरून हे एक्झाम्पल सिम्प्लिफाय करणार आहे. जर तुम्हाला समजा परीक्षेत तसं करा वाटलं तरी तुम्ही त्या पद्धतीने देखील सोडू शकता. म्हणजे कसं जरा तुम्हाला वाटलं ए प्लस बी होल क्यूबचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे काय असतो ए क्यूब प्लस 3a² प्लस 3ab² प्लस बी क्यूब हा फॉर्म्युला देखील तुम्ही वापरू शकता. पण हा एक्झाममध्ये जर तुम्हाला समजा या पद्धतीनं जर सिम्प्लिफाय करावं वाटलं तर या पद्धतीने देखील तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता. पण आपण या टॉपिकमध्ये ए क्यूब प्लस बी क्यूब हा फॉर्म्युला शिकला आहे त्यामुळे आपण या पद्धतीनंच क्वेश्चन सॉल्व करणार आहे. ती पद्धत देखील चुकीचं नाही. जर आपण हा फॉर्म्युला वापरून हे सिम्प्लिफाय करायला गेलो तर उत्तर सेमच येणार आहे. आन्सर दोन्हीचंही देखील सेम येणार आहे. खरं आपण या टॉपिकमध्ये ए क्यूब मायनस बी क्यूब हा फॉर्म्युला वापरून सिम्प्लिफाय करणार आहे. तर चला क्वेश्चनला सुरुवात करूया. आत्तापर्यंत जे आपण शिकलो आहे तेच आपण करायचं आहे. फक्त हा ब्रॅकेट हे काय तुम्हाला जरा बघायला एक्झाम्पल वेगळं वाटेल त्यामुळं घाबरून जायचं नाही आहे कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. हाच फॉर्म्युला येणार आहे. जर आपण ह्या टर्मला ए मानलं या टर्मला बी मानलं तर हा ए क्यूब आणि हा बी क्यूब होऊ शकतो. मग ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला वापरून हे एक्झाम्पल आपण सॉल्व करू शकतो. तर चला आपण सॉल्व करूया. पहिला आपण फॉर्म्युला येणार वी नो दॅट आपल्याला माहिती आहे की काय फॉर्म्युला वापरणार आहे आपण ए क्यूब मायनस बी क्यूब जर असेल तर आपण ए मायनस बी आणि ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर असा फॉर्म्युला वापरू शकतो. तर हिअर आपण काय जर कम्पेअर केलं तर आपल्याला ए म्हणजे काय मिळतं एक्स प्लस वाय आणि बी म्हणजे काय मिळतं एक्स मायनस वाय. आता काय फक्त आपल्याला रिप्लेस करायच्यात व्हॅल्यू एमध्ये एच्या व्हॅल्यू या फॉर्म्युल्यात रिप्लेस करायचं आणि बीच्या देखील ह्या फॉर्म्युल्यात रिप्लेस करणार आणि मग सिम्प्लिफाय करायचं आहे शेवटी. मग आपण जेव्हा रिप्लेस करतो त्यावेळी ए म्हणजे काय आहे एक्स प्लस वाय मायनस बी म्हणजे काय आहे एक्स मायनस वाय हा ब्रॅकेट पूर्ण झाला. मग आणि परत एक ब्रॅकेट पुन्हा ए स्क्वेअर म्हणजे काय एक्स प्लस वायचा स्क्वेअर प्लस ए इंटू बी म्हणजे एक्स प्लस वाय आणि एक्स मायनस वाय प्लस बी स्क्वेअर म्हणजे काय आहे एक्स मायनस वायचा स्क्वेअर. ओके तर आता ह्याला सिम्प्लिफाय करायचं. हे जेव्हा ब्रॅकेट आपण उघडतो एक्स प्लस वाय इथं मायनस हे जे आतलं चिन्ह
हे जेव्हा -1 मल्टिप्लाय झाल्यामुळे आदलं चिन्ह बदलणार आहेत. प्लस असेल तर मायनस होणार आणि मायनस असेल तर प्लस होणार. इथं मायनस बाहेर असल्यामुळे आता इथं प्लस झालं, इथं प्लस वाय झालं. आता एक्स प्लस वाय स्क्वेअरचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. जर ए प्लस बी होल स्क्वेअर असेल तर त्याचा फॉर्म्युला काय असतो, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर असतो. मग तोच फॉर्म्युला इथं वापरायचा आहे. मग आता इथं कसं होणार, त्या फॉर्म्युलाप्रमाणे एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस वाय स्क्वेअर प्लस आता ह्या ब्रॅकेटने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे. ए प्लस बी इंटू ए मायनस बी जर असेल तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असतो फॉर्म्युला. आपल्याला माहिती आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी आणि ए मायनस बी. तर त्या फॉर्म्युलाप्रमाणे आपण इथं एक्स स्क्वेअर ए स्क्वेअर नाही तर सरळ आपण सिम्प्लिफाय करूया ह्याला प्रत्येकाने मल्टिप्लाय करून. एक्स स्क्वेअर म्हणजे तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवायची देखील गरज नाही. हा एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर एक्स इंटू वाय मायनस एक्स वाय आणि काय होणार, हे प्लस वाय आहे. मग इथं परत प्लस एक्स वाय वाय इंटू वाय मायनस वाय स्क्वेअर प्लस आता एक्स मायनस वाय स्क्वेअरचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे काय आहे, ए मायनस बी स्क्वेअर जर असेल तर ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर फॉर्म्युला असतो. त्याचप्रमाणे ह्याला पण आपण सिम्प्लिफाय करू शकतो फॉर्म्युलाप्रमाणे. ह्याच फॉर्म्युला तुम्ही साईडला लिहून घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला एक्झाममध्ये रेफरन्स घ्यायला सिम्पल पडेल. मग इथं कसं येणार, एक्स स्क्वेअर मायनस 2xy प्लस वाय स्क्वेअर. ओके, सिम्पल आहे. आता काय मग आपल्याला फक्त कशाला काय कॅन्सल होते काय ते बघायचं आहे. जर कॅन्सल होत असेल तर कॅन्सल करणार आपण आणि पुढे जाणार, बरोबर. मग आता हे ह्या एक्सला प्लस एक्सला हे मायनस एक्स कॅन्सल होतं, हे 2y येणार आहे इथं. आणि आता इथं बघा आतमध्ये एक्स स्क्वेअरला आणि इथं कुठं काय, इथं एक्स स्क्वेअर आहे, इथं एक्स स्क्वेअर आहे, इथं एक्स स्क्वेअर आहे. मग ह्याचा आपण 3x स्क्वेअर लिहू शकतो का ह्याला आपण 3x स्क्वेअर आणि कशाला काय पहिलं बघूया कॅन्सल होते काय. एक्स स्क्वेअर इथं आहे, इथं पण एक्स स्क्वेअर आहे, इथं पण एक्स स्क्वेअर. हां, हे मायनस एक्स वाय प्लस एक्स वाय इथं कॅन्सल झालं आणि प्लस 2xy मायनस 2xy हे देखील कॅन्सल झालं. आणि काय कॅन्सल होते काय बघूया थांबा. आणि काय प्लस वाय स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर हे पण कॅन्सल होणार आहे. आणि 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 काय कॅन्सल होते काय, बरं आणि काय पुढं पहिला सॉल्व करूया आणि बघूया. आता हे एक्स स्क्वेअर आता पहिला ॲडिशन करूया. हा एक्स स्क्वेअर एक उरला इथला प्लस एक्स स्क्वेअरच आहे का इथं, एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस वाय स्क्वेअर. हां, एक्स स्क्वेअरच आहे. एक्स स्क्वेअर इथं एक आहे, पुढे गेलं इथं पण एक्स स्क्वेअर आहे प्लस वाय स्क्वेअर इथं उरलेला आहे. म्हणजे 2y 3x स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इथं आले. ह्याला आज जेव्हा मल्टिप्लाय करतो त्यावेळी आपण 3 इंटू 2 इंटू 3 6 इथं काय येणार आहे एक्स स्क्वेअर वाय आणि इथं 2y क्यूब. तर आपल्याला फायनल आन्सर काय मिळते, 6x स्क्वेअर वाय प्लस 2y क्यूब. सिम्पल आहे एकदम. काय केलं आहे बघा, फक्त आपण ए प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला आहे, ए मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरलेला आहे, बाकी कोणताही फॉर्म्युला वापरला नाही. आणि ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला आपण वापरलेला आहे. तुम्ही सोडवताना रेफरन्ससाठी साईडला हे फॉर्म्युला लिहून घ्यायचं आहेत म्हणजे तुम्हाला सोडवताना सिम्पल जाईल. आणि मी तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे जर ए प्लस बी क्यूबचा ए प्लस बी होल क्यूबचा देखील आपण फॉर्म्युला या पद्धतीनं वापरू शकतो आहे. तर आता या टॉपिकमध्ये आपण हा फॉर्म्युला ए क्यूब मायनस बी क्यूब हा फॉर्म्युला शिकलो आहे, त्यामुळे आपण हाच फॉर्म्युला वापरून एक्झाम्पल सोडवणार आहे. जर परीक्षेत तुम्हाला वाटलं की ए प्लस बी क्यूब होलचा आपण सिम्प्लिफाय करूया, इथं देखील ए मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला वापरून सिम्प्लिफाय करूया, त्या पद्धतीनं देखील तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता. एकदम सिम्पल आहे, बरोबर आहे. ओके, चला तर आता मग क्वेश्चन नंबर 2 बघूया. इथं देखील त्याच पद्धतीनं जे आत्तापर्यंत आपण वापरलेलं आहे तेच सिम्प्लिफाईज करायचं आहे. इथं आपण म्हणू शकतोय वी नो दॅट, आपल्याला माहिती आहे काय माहिती आहे, ए क्यूब मायनस बी क्यूब जर असेल तर आपण त्याला ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर असा हा फॉर्म्युला वापरू शकतोय, बरोबर आहे की नाही.
हाच फॉर्म्युला वापरायचा आहे. मग जर आपण हिअर आपण जर कम्पेअर केलं, ए म्हणजे आपल्याला काय मिळतोय 3a प्लस 5b मिळतोय आपल्याला, आणि बी म्हणजे काय मिळतोय आपल्याला 3a मायनस 5b आपल्याला मिळणार आहे. आता काय मग फॉर्म्युल्यात रिप्लेस करायचं आहे. एच्या जागी ही व्हॅल्यू टाकणार आणि बीच्या व्हॅल्यू आपण ही व्हॅल्यू टाकणार आहे. सिम्पल आहे एकदम. तर आता आता आपण काय रिप्लेस करायचं आहे 3a प्लस 5b एक मोठा ब्रॅकेट दिला मायनस बी म्हणजे काय आपल्याकडं आता 3a मायनस 5b. ओके, अजून एक ब्रॅकेट पुन्हा दिलं. ए स्क्वेअर म्हणजे काय आहे 3a प्लस 5b चा स्क्वेअर प्लस ए इंटू बी म्हणजे काय 3a प्लस 5b आणि 3a मायनस 5b. ओके, ए इंटू बी झालं प्लस बी स्क्वेअर म्हणजे काय हे, मग आपण काय 3a मायनस 5b चा स्क्वेअर. ओके, काय आता सिम्प्लिफाय करायचं आहे जसं फॉर्म्युला येईल तसं. आता हे ब्रॅकेट पहिला आपण सोडवायला गेलं तर 3a प्लस 5b मायनस बाहेर असल्यामुळे आतली चिन्ह बदलणार आहेत, सगळे साईन बदलणार आहेत. प्लस असेल तर मायनस होणार, मायनस असेल तर प्लस. मायनस 3a इथं मायनस आहे, इथं प्लस झालं, 5b झालं इथं. ओके, आता इथं काय फॉर्म्युला आपण वापरणार ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला माहिती आहे. ए प्लस बी जर होल ब्रॅकेट स्क्वेअर असेल तर ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, आणि जर इथं आपल्याला ए मायनस बी होल स्क्वेअरचा वापरणार, जर ए मायनस बी स्क्वेअर जर असेल तर ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर असा हा फॉर्म्युला आपण वापरू शकतोय. बरोबर आहे की नाही? ओके, सिम्पल आहे. मग आता इथं ए प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरूया. मग कसं येणार आहे 3a स्क्वेअर प्लस 2ab म्हणजे 3a इंटू 5b प्लस बी स्क्वेअर म्हणजेच काय 5bचा स्क्वेअर प्लस आता काय ए प्लस बी ए मायनस बी म्हणजेच काय ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. माहिती आपल्याला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे काय असते ए प्लस बी ए मायनस बी. तसंच आहे ह्याला जर ए प्लस बी ए मायनस बी जर धरलं तर आपण त्याला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असा फॉर्म्युला वापरू शकतो. हा फॉर्म्युला कसा आहे बघा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर जर असेल तर त्याला आपण ए प्लस बी इंटू ए मायनस बी असं लिहू शकतो. त्याच पद्धतीनं आपण त्याला कॉम्पॅक्ट केलं फक्त. इथं ए प्लस बी ए मायनस बी, इथं ए प्लस बी ए मायनस बी, त्याचा फॉर्म्युला काय आला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ओके, सिम्पल आहे. पुढं काय करणार ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आपण केलं कुठपर्यंत आलो आपण, हां 3a स्क्वेअर मायनस 5b स्क्वेअर आपण केलं याला. आता इथं आपल्याला ए मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, ते वापरणार आपण. कसं येणार आहे 3a स्क्वेअर मायनस 2ab म्हणजे 3a 5b प्लस बी स्क्वेअर म्हणजे 5bचा स्क्वेअर. सिम्पल आहे का बघा. काय केलं आहे फक्त फॉर्म्युला हे तीनच फॉर्म्युला या आत्तापर्यंत वापरलेला आहे आणि हा एक फॉर्म्युला. आता काय सिम्प्लिफाय करायचं आहे फक्त आपल्याला. काय सिम्प्लिफाय होते बघा, हे 3a कॅन्सल होणार आहे. उरणार काय आहे 10b, बाहेर 10b उरलं. आता ह्याच्यात पहिला आपल्याला सिम्प्लिफाय करून घेऊया आणि मग करूया काय कॅन्सल होते का बघूया. सिम्प्लिफाय करायची आहे ते आपल्याला डायरेक्ट दिसत आहे. इथं 2 इंटू 3a इंटू 5b आहे, इथं मायनस 2 इंटू 3a इंटू 5b आहे. म्हणजे हे डायरेक्टली कॅन्सल होतं. कॅल्क्युलेशन देखील करायची काय आपल्याला गरज नाही आहे. डायरेक्ट आपल्याला दिसायला हे कॅन्सल होणारच आहे. दोन्हींचं कॅल्क्युलेशन सेमच येणार आहे त्यामुळं. आणि काय कॅन्सल होते का बघायचं, इथं मायनस 5b स्क्वेअर आहे, इथं प्लस 5b स्क्वेअर आहे, हे कॅन्सल झालं. आणि काय कॅन्सल होते काय नाही, आता काय कॅन्सल होणार नाही आहे. आता बघा इथं 3a स्क्वेअर आहे, इथं 3a स्क्वेअर आहे आणि इथं 3a स्क्वेअर आहे. म्हणजे किती झालं 9a स्क्वेअर. इथं 3a स्क्वेअर, इथं 3a स्क्वेअर, इथे 3a स्क्वेअर, सगळीकडं प्लस साईन आहे. 9a स्क्वेअर झालं आणि एक उरलं इथे काय, इथं 5b स्क्वेअर एकच उरलं. मग इथं आपण लिहिणार 5b स्क्वेअर. आता काय आता हे करायचं मल्टिप्लिकेशन करून घेऊया म्हणजे आपल्याला फायनल आन्सर मिळेल. आणि काय आपले राहिले काय बघूया. पहिला मल्टिप्लिकेशन करायच्या आधी इथं 3a स्क्वेअर प्लस 3a स्क्वेअर, इथं 3a स्क्वेअर आहे बरोबर आहे. 3a स्क्वेअर 5b. ओके, आणि काय राहिले काय आपलं, हां इथं बघा आपलं एक चुकीचं झालं बघा. आपण ह्याला अजून हे ब्रॅकेट खोललेलंच नाही आपण, ह्याचं स्क्वेअर अजून कुठं केलो आहे आपण. डायरेक्ट आपण ह्याचं ॲडिशन करत चाललो आहे. पहिला आपल्याला हे सिम्प्लिफाय करायला पाहिजे की, त्यामुळं अशा चुका होता कामा नये. माझ्याकडनं बघा कशी चूक झाली. आता
बघा आपण आता इथं 10b आपण आहे तसं लिहिलं, इथं बघा 10b आपण इथं आहे तसं लिहिलं. ह्याला पहिला आपल्याला स्क्वेअर करून घ्यायला पाहिजे की, आपण इथं केलेलंच नाही अजून, डायरेक्ट आपण ॲडिशन करालो आहे, आन्सर चुकलं असतं बघा आपलं. त्यामुळे इथं काय होणार 9a² इथं पुढं प्लस 5चा स्क्वेअर म्हणजे काय 25b², बीचा स्क्वेअर b² आणि 5चा 25 प्लस 9a² प्लस 9a². आता आपण हे जे ॲडिशन करू शकतोय, मग अशी आपलं चुकलं असतं बघा, आता काही नाही, आता बरोबर येऊ शकतं उत्तर आपलं. तर आता बघा इथं 10b आहे तसं बाहेर आहे, बरोबर आहे. आता काय होणार आहे 9a² प्लस 9a² प्लस 9a² 27a² झालं आणि इथं 25b² राहिलं. हे 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 ॲडिशन झाली आणि ही फक्त टर्म आहे तशी लिहिली. 10b ना आत मल्टिप्लाय केलं 270a² प्लस 250b³ झालं बघा. 10b इंटू 27² 10 इंटू 27 270 आलं, a²b इथं आलं आणि 10b इंटू 25b² केल्यामुळं 250b³ झालं. आपलं फायनल आन्सर आपल्याला मिळालेलं आहे. एकदम सिम्पल आहे. इथं फक्त आपली चूक झाली ती ते आपण केलेलं आहे परत बरोबर, कारण आपण डायरेक्ट हे ब्रॅकेट खोललंच नाही, आपण डायरेक्ट आपण त्याची ॲडिशन करत चाललेलो, त्यामुळे आपला पुढे जाऊन आन्सर चुकला असतं. पण आता काही चुकायचं काही कारण नाही, बरोबर आहे, एकदम व्यवस्थित झालेलं आहे आपलं कॅल्क्युलेशन. तर आता बघूया क्वेश्चन नंबर 3 बघूया. आता क्वेश्चन नंबर 3 देखील सिम्पलच आहे. इथं आपण आता फॉर्म्युला वापरून करू शकतो. कुठला फॉर्म्युला वापरायचा, a³ प्लस 3a² प्लस 3ab² प्लस b³ हा फॉर्म्युला वापरून हे सोडू शकतो. कारण आपल्याला आता इथं कळते की a³ मायनस b³ हा आपण फॉर्म्युला इथं वापरू शकत नाही आहे. त्यामुळं आपण काय करणार, तिथं सिम्प्लिफाय करणार. म्हणजेच कसं आपण इथं a³ डायरेक्टली आपण फॉर्म्युला वापरून सोडूया. कोणत्याही पद्धतीनं सोडवलं तरी चालेल एक्झाममध्ये. इथं आता आपल्याला ही पद्धत सोपी वाटते, त्यामुळं आपण त्या पद्धतीनं जाणार आहे. तर आपल्याला इथं a+b³ आपण फॉर्म्युला वापरू शकतो. a+b³ आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, आपण इथं लिहिणार वी नो दॅट, आपल्याला माहिती आहे की a+b³ जर असेल तर आपण a³ प्लस 3a² प्लस 3ab² प्लस b³ असा फॉर्म्युला वापरतोय आपण, बरोबर आहे. त्याच पद्धतीने आता आपण इथं काय करणार, ह्या फक्त टर्मला आपण सिम्प्लिफाय करणार आहे. हे पुढचं आहे तसं होणार आहे आणि मग पुढं कसं सोडवायचं बघूया आपण. पहिला ह्या टर्मला आपण सिम्प्लिफाय करून घेऊया. तर कसं येणार आहे बघा, असं देखील तुम्ही केलं असतं तरी चाललं असतं. a³ मायनस b³ आपल्याला आता फॉर्म्युला माहिती आहे, त्या पद्धतीने जरी केलं असतं तरी चाललं असतं. खरं पुढे जाऊन कॉम्प्लेक्स होणार एक्झाम्पल, त्यामुळे या पद्धतीने सोडवून बघूया. पहिला आपण सुटलं तर ठीक, नाही तर आपण दुसरी पद्धत वापरणार परत. खरं एक्झाममध्ये तुम्हाला हे सगळ्या गोष्टीचा विचार करून मग आन्सर घ्यायला लागणार तुम्हाला. ओके, चला इथं पहिला फॉर्म्युला वापरूया. फॉर्म्युला a+b³ आपण सिम्पली वेगळं a³ प्लस 3a² प्लस 3ab² प्लस b³. ओके, हे मायनस a³ आहे तसं पुढे आला, मायनस a³ मायनस b³. ही टर्म आपण या टर्मवरती फक्त हा फॉर्म्युला वापरला. आता आपल्याला फॉर्म्युला वापरल्यावर कळालं की हे कॅन्सल होऊ शकतं, म्हणजे हे a³ हे प्लस मायनस असल्यामुळे कॅन्सल झालं, हे b³ प्लस मायनस असल्यामुळे कॅन्सल झालं आणि आपल्याला फायनल आन्सर काय मिळालं 3a² प्लस 3ab². हे आपल्याला फायनल आन्सर मिळालेलं आहे. किती सिम्पल झालं बघा हे. इथं फक्त आपण ज्या एक्झाम्पलला आपल्याला जी पद्धत सोपी वाटेल ती आपण पद्धत वापरणार आहे आणि आपल्याला इथं फायनल आन्सर मिळालं. एक्झाममध्ये देखील तुम्ही त्याच पद्धतीनं करायचं आहे. ज्यावेळी जी आपल्याला पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीनं आपण क्वेश्चन सोडवणार आणि सिम्पली होऊन जाणार आहे सर्व गोष्टी. ओके, आता बघा ह्या फॉर्म्युलामध्ये परत आपल्याला a³ मायनस b³ या फॉर्म्युला वापरून आपण हे करू शकतो. मग त्या पद्धतीने सोडवलं तरी चालेल. मग अशी आपण जसं सोडवलं प्लस a+b³ हा देखील आपण फॉर्म्युला वापरून तुम्ही सोडवू शकता. खरं या एक्झाम्पलमध्ये आपण a³ मायनस b³ हा फॉर्म्युला वापरूनच सोडूया. खरं जर तुम्हाला वाटलं इथं आपण a+b³ फॉर्म्युला वापरून इथं सिम्प्लिफाय करूया म्हणजे आपल्याला सिम्पल जाईल, तर एक्झाममध्ये तुम्ही त्या पद्धतीने देखील सोडवू शकता. पण इथं आपण काय करणार, a³ मायनस b³ आपण फॉर्म्युला वापरणार आहे. आपण चला मग डायरेक्ट लिहिणार वी
नो दॅट ए क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल टू ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. ओके, फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. त्याच पद्धतीनं आता मग पुढं सोडवणार आपण. मग आता आपण ए म्हणजे काय म्हणणार आहे, पी मानणार, आणि बी म्हणजे काय आहे, पी प्लस 1. ओके, फक्त आता फॉर्म्युल्यात रिप्लेस करणार आहे आता व्हॅल्यू. ए म्हणजे आपल्याला कळालं आहे, बी म्हणजे काय आहे ते पण कळलेलं आहे आपल्याला. आता चला सोडवूया पुढचं. फक्त काय आता या फॉर्म्युल्यात रिप्लेस करायच्यात व्हॅल्यू. ए म्हणजे काय, पी मायनस बी म्हणजे काय, पी प्लस 1. ह्याला ब्रॅकेट देऊया कारण मायनस साईन बाहेर आहे. नंतर ना आपण मायनस साईन उघडल्यावरती साईन बदलणार आहे त्यातलं. पुढं आता अनेक ब्रॅकेट घेतला. ए स्क्वेअर म्हणजे काय, पी स्क्वेअर प्लस ए इंटू बी म्हणजे काय, पी इंटू पी प्लस 1. ओके, प्लस बी स्क्वेअर म्हणजे काय, पी प्लस 1चा स्क्वेअर. ओके, आता काय सिम्प्लिफाय करत जायचं आहे फक्त. आता पी हे ब्रॅकेट जेव्हा उघडणार इथं प्लस पी होणार, ते मायनस पी, इथं प्लस आहे इथे होणार आहे मायनस. ओके, मायनस 1 इथं आलं इथं. ओके, परत आता पुढं पी स्क्वेअर आहे तसं आलं, पी ना आत मल्टिप्लाय होणार, प्लस पी इंटू पी, पी स्क्वेअर, पी इंटू 1, पी येणार आहे. ओके, बरोबर आहे. आता इथं ए प्लस बी स्क्वेअरचा आपण फॉर्म्युला वापरू शकतो. ए प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. सर्व काही फॉर्म्युलावरतीच एक्झाम्पल आहेत, फॉर्म्युला सोडून काहीसुद्धा नाही आहे. फॉर्म्युला तुम्हाला तोंडपाठ असणं गरजेचं आहे, कन्फ्यूज होता कामा नये. बरोबर आहे. ओके, चला आता इथं डायरेक्ट वापरूया फॉर्म्युला. ए स्क्वेअर म्हणजे काय, पी स्क्वेअर प्लस 2ab म्हणजे काय, 2p इंटू 1, 2 इंटू पी इंटू 1 म्हणजे काय 2p प्लस बी स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर. ओके, हे पी कॅन्सल झालं, इथं मायनस 1 फक्त बाहेर उरलं. आता आपण बघूया ॲडिशन कशाची होते, काय कशाला काय कॅन्सल होते काय. इथं आपल्याला कळालं की पी स्क्वेअर 3दा आहे म्हणजे 3p स्क्वेअर झालं, प्लस पी प्लस 2p 3p झालं, प्लस 1 झालं, 1चा स्क्वेअर 1 आलं. आणि आता इथं काय मायनस बाहेर मल्टिप्लिकेशनला आहे, आतले साईन बदलणार जेव्हा मल्टिप्लाय होणार. मायनस 1 इंटू 3p स्क्वेअर काय झालं, मायनस 3p स्क्वेअर, मायनस इंटू 3p म्हणजे काय मायनस 3p, आणि इथं मायनस 1. हे आपलं फायनल आन्सर आपल्याला मिळालेलं आहे, मायनस 3p स्क्वेअर मायनस 3p मायनस 1. ओके, तर आता प्रॅक्टिस सेटचं शेवटचं एक्झाम्पल आपण येऊन पोचलेलो आहे. एकदम सिम्पली त्याच पद्धतीनं नेहमी आत्तापर्यंत जे केलो आहे तेच आपण ह्या एक्झाम्पलमध्ये करणार. ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला वापरणार आणि काय करायचं आहे, एकच एक्झाम्पल सोडवत चालेल, फक्त व्हॅल्यू बदलल्यात, बाकी काहीसुद्धा नाही आहे. ओके, चला पहिला आपण लिहिणार वी नो दॅट. आपण लिहिणार, तुम्ही पहिला एक्झाम्पल आहे तसं गिवन म्हणून लिहून घ्यायचं आहे आणि मग ही पुढची प्रोसेस करायचं आहे. मी लिहिलेलं नाही, मी डायरेक्ट आणि फॉर्म्युला देखील तुम्ही प्रत्येक एक्झाम्पलला लिहितच जायचं आहे. वी नो दॅट काय माहिती आहे आपल्याला, ए क्यूब मायनस बी क्यूब असतो ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. ओके, सिम्पल आहे, ह्याच फॉर्म्युला. ओके, आता मग हिअर आपण कम्पेअर जेव्हा करतो आपल्याला सापडतं ए म्हणजे काय आहे 3xy मायनस 2ab आणि बी म्हणजे काय आहे 3xy प्लस 2ab. बरोबर. ओके, काय आता मग व्हॅल्यू रिप्लेस, तेवढंच, बघ काय करायचं नाहीच आहे आपल्याला. ए मायनस बी म्हणजे काय, एच्या जागी काय येणार आहे 3xy मायनस 2ab. ओके, याला ब्रॅकेट दिला एक, इथे एक मोठा ब्रॅकेट काढला, इथं बाहेर मायनस आहे, इथे एक ब्रॅकेट आणि दिला. बी म्हणजे काय आहे 3xy प्लस 2ab. ओके, हा ब्रॅकेट कंप्लीट केला, सिम्पल आहे. अजून एक ब्रॅकेट आता ह्या टर्मसाठी. ए स्क्वेअर म्हणजे काय आहे, इथं हे आहे 3xy मायनस 2ab चा स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजे काय हे येणार, बरोबर आहे, प्लस ए इंटू बी म्हणजे काय 3xy मायनस 2ab आणि बी म्हणजे काय आहे ए बी म्हणजे ए इंटू बी करायचं आहे म्हणजे 3xy प्लस 2ab. कळतंय, पुढं काय प्लस बी स्क्वेअर म्हणजे काय ही टर्म
बी स्क्वेअर म्हणजे 3xy प्लस 2ab स्क्वेअर. ओके, आता आपल्याला इथं कुठला ए मायनस बीचा स्क्वेअर ए मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरायचा आहे आणि ए प्लस बीचा फॉर्म्युला देखील आपण ह्याच्यामध्ये उपयोग करणार आहे, म्हणजे आपल्याला हे सिम्प्लिफाय करायला सोपं जाईल. ओके, कळते, एकदम सिम्पल आहे बघा, इझी आहे बघा, एकदम काही सुद्धा अवघड नाही आहे. आता हा ब्रॅकेट पहिला आपण सिम्प्लिफाय करून घ्या. 3xy मायनस 2ab, इथं साईन मायनस साईन बाहेर असल्यामुळं आतलं साईन बदलणार, इथं मायनस 3xy झालं, इथं मायनस इंटू प्लस मायनस झालं, इथं परत 2ab झालेलं आहे. ओके, आपण जेव्हा बघतो इथं प्लस 3xy इथं मायनस 3xy हे कॅन्सल झालं. पुढच्या ह्याच्यामध्ये मायनस 4ab आपण लिहिणार डायरेक्ट. कळतंय. आता इथं फॉर्म्युला वापरायचा आहे. काय फॉर्म्युला आहे आपला, ए प्लस बी स्क्वेअर जर असेल तर आपण त्याला ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर असा फॉर्म्युला वापरू शकतो. आणि जर ए मायनस बी स्क्वेअर जर असेल तर ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर असा फॉर्म्युला वापरू शकतो. जर फॉर्म्युले तोंडपाठ असतील, पटापट गणितच सोडवत जाणार आहे, एक्झाम्पल पटापट तुम्ही सिम्पली सोडवत जाणार आहे, काहीसुद्धा बाकी करायची गरज नाही, नुसतं फॉर्म्युला पाठ असणं गरजेचं आहे. हा फॉर्म्युला तर मी लहानपणी शिकलेलो बघा, मोठ्या गटात असताना, मोठ्या गट पहिली दुसरीला, तर आम्हाला ह्याच्यावरती एक्झाम्पल पण होते, त्यामुळे हे फॉर्म्युला पाठ करायचं गरजेचं आहे. कळलं, लहानपणीपासून बघतोय आपण हे फॉर्म्युला, काय सुद्धा अवघड नाही आहे. कळते. चला, तर आता काय, ए मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरायचा आहे. मग कसं येणार आहे, 3xyचा स्क्वेअर मायनसचा फॉर्म्युला आहे बरोबर, मायनस 2ab म्हणजे काय 3xy आणि 2ab इंटू 2ab प्लस बी स्क्वेअर म्हणजे काय 2abचा स्क्वेअर, 2abचा स्क्वेअर. ओके, सिम्पल आहे. प्लस बी स्क्वेअर आला, बी स्क्वेअर म्हणजे काय 2abचा स्क्वेअर, 2ab स्क्वेअर. थांबा, ए स्क्वेअर म्हणजे 3xyचा स्क्वेअर मायनस 2ab 2ab आणि बी स्क्वेअर म्हणजे काय 2ab स्क्वेअर झालं. ओके, इथं पुढे द्यायची काही गरज नाही आपल्याला, मी चुकून पुढं मला वाटलं की ही टर्म आपण घेतलेली नाही अजून, म्हणजे ही टर्म मी त्यामुळे सोडवत चाललेलो, खरं घ्यायची काही गरज नाही. आता आपण इथं आपल्याला लक्षात आलं ए मायनस बी आणि ए प्लस बी हा फॉर्म्युला वापरू शकतो. ए मायनस बी आणि ए प्लस बी म्हणजे काय असतं, जर आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर जर लिहिलं, ए प्लस बी आणि ए मायनस बी असा आपण फॉर्म्युला वापरू शकतोय. मग ह्या टर्मला आपण कॉम्पॅक्ट करू शकतो अजून, म्हणजे कमी करू शकतोय. मग आपण इथं काय करणार, 3xyचा स्क्वेअर मायनस 2abचा स्क्वेअर. ओके, ए प्लस बी ए मायनस बी हा फॉर्म्युला आपण इथं बघितला आणि त्याला ए स्क्वेअर आणि मायनस बी स्क्वेअरमध्ये आपण कॉम्पॅक्ट केलं त्याला. प्लस आता ए प्लस बीचा स्क्वेअर आपल्याला माहीत आहे, ए स्क्वेअर म्हणजे 3xyचा स्क्वेअर 3xy स्क्वेअर प्लस 2ab म्हणजे काय 3xy बी म्हणजे काय 2ab प्लस बी स्क्वेअर म्हणजे काय 2abचा स्क्वेअर. ओके, सिम्पल आहे. फक्त आता आपल्याला सिम्प्लिफाय करत जायचं आहे, बाकी काही सुद्धा नाही आहे. पहिला सिम्प्लिफाय करायच्या आधी काय कॅन्सल होते का बघूया पहिला आपण, काय होतं का कॅन्सल, काय होतं काय कॅन्सल, तर मायनस 2 इंटू 3 इंटू xy बी आहे. हां बघा, नाही हे नाही कॅन्सल होणार, ए बी स्क्वेअर 3xy 2ab इथं प्लस आहे, 2ab इथं आहे, 3xy इथं आहे. हां, हे बघा, ही टर्म आणि ही टर्म कॅन्सल होते, डायरेक्टली कॅन्सल होते. आणि काय कॅन्सल होते काय, आणि काय कॅन्सल होत नाही असं मला वाटालं. ओके, एवढं तर कॅन्सल झालेलं आहे, आणि पुढे जाऊन काय कॅन्सल होते काय बघूया. तोपर्यंत आता आपण सॉल्व्ह करूया हे, बघूया आणि काय होते काय कॅन्सल नंतर. ओके, चला चला मग बघूया आता. आणि थांबा, माझं काय चुकलं तर नाही ना, असं का वाटलं काय तर चुकलं ग, तर मायनस ए बी प्लस 2ab स्क्वेअर, काय चुकीचं झालं काय, हे बघता बघता अजून एक आपल्याला घावलं, हे 2ab स्क्वेअर आणि हे 2ab स्क्वेअर कॅन्सल होते, हे पण कॅन्सल झालं. आणि काय कॅन्सल होते काय नाही, आता बघूया पुढं आपण सॉल्व्ह करूया मग बघूया. ओके, मायनस 2ab मायनस 4ab झालं इथं. ओके, आता 3xy स्क्वेअर, इथं पण 3xy स्क्वेअर आहे, इथं पण 3xy स्क्वेअर आहे,
हां पहिला आपल्याला ब्रॅकेट खोलून घ्यायला पाहिजे. इथं चूक बघा, मग अशीच चूक परत आणि मी रिपीट करायला पहिला ब्रॅकेट खोलून घ्यायचं आहे. 3चा स्क्वेअर 9x² y². ओके, पुढे गेलं इथं आलं. ओके, हे मग याचं काय येणार आहे 9x² y². पुढं आपण जेव्हा गेलो इथं आपल्याला काय आलं, हे देखील ब्रॅकेट आपलं खोलायचं राहिलेलं आहे. 9x² y². 3चा स्क्वेअर 9 आणि x चा स्क्वेअर x², yचा स्क्वेअर y². ओके, पुढं आलो 2चा 4a² b². ओके, ज्याचं त्याचं आपण स्क्वेअर त्याला दिलेला आहे -4ab. आता ह्याची ॲडिशन केली 9 + 9 + 9 27x² y² आणि काय पुढं +4a² b². ओके, सिम्पल आहे. आता काय मल्टिप्लाय करून घ्यायचं आपल्याला. मायनसनं आपण जेव्हा आत मल्टिप्लाय करतो त्याचा आन्सर येणार आहे -108x² y² ab. ओके, आणि पुढं काय परत -4ab आपण जेव्हा मल्टिप्लाय करू -16a² b² ab. ओके, सिम्पल आहे. किंवा एनं हां इथं मल्टिप्लाय होऊ शकते अजून बघा, a³ अजून सिम्प्लिफाय करू शकतो त्याला -108x² y² ab -16a³ b³. ओके, फायनल आन्सर मिळालेला आहे. अशा पद्धतीनं आपलं प्रॅक्टिस सेट 6.3 कंप्लीट झालेला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. ओके.